मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राची आमची शान असणारे डॉक्टर पास्टर विकास कांबळे आज आपल्यामध्ये आहेत. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं यावेळेस आपण स्वागत करूया. पास्टर विकास कांबळे यांचं आपण स्वागत करूया. देवाला आपण धन्यवाद देऊया. बायबलचं वचन सांगतं प्रभूच्या उपस्थितीमध्ये भरपूर आनंद आहे आणि तो आनंद इथं जाणवत आहे. आमेन, हालेलुया. बोला येशू मसीह की आमेन. वचनाकडे जाण्याआधी एक लहानशी प्रार्थना करूया. आपले डोळे बंद करू. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी सर्व काही उत्पन्न करणारा आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आणि प्रभू आम्हाला वेळ होता किंवा आम्हाला वाटलं म्हणून आम्ही इथं नाही, पण आमचा विश्वास आहे आमच्या देवाने आम्हाला इथं आणलेला आहे. आणि ज्यावेळेस तू आपल्या लोकांना एकत्रित करतोस प्रभू, त्यांना कधीच रिकाम्या हातांनी परत पाठवत नाहीस प्रभू. आज आमची प्रार्थना आहे तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रत्येकाच्या अंतःकरणात तुझ्या सामर्थ्याच्या उकळ्या फुटाव्यात अशी दया कर. इथं उभा असताना प्रभू तुझा दास कोणाला दिसू देऊ नको. साक्षात प्रभू येशू तुझं दर्शन आज प्रत्येकाला होऊ दे. स्वर्गातून येणारी वाणी तुझे शब्द आज आमच्या कानी पडू देत प्रभू. आणि वचन ऐकत असतानाच आमच्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम निघून जाऊ दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असतानाच प्रभू रोग आजार पीडा निघून जाऊ दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असतानाच प्रभू आशीर्वादाचे दरवाजे उघडले जाऊ देत. तुझं वचन ऐकत असतानाच प्रभू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची नदी इथं वाहू दे. तुझा अद्भुत अलौकिक गौरव आज तू प्रकट कर राजा. हा वेळ समय तुझ्या हाती घे. आम्हा सर्वांचा ताबा घे. ओठ माझेत पण आमचा विश्वास आहे प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे. तुझ्या शब्दाने तुझ्या वाणीने आमची भेट घे प्रभू. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून मी ते ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो देवाच्या प्रिय लोकांनो. आणि आज आपण या 2023 सालाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आणि उद्या नाताळाचा देखील सण आहे. आणि किंबहुना आपण गेल्या काही दिवसांपासून आपले प्रत्येक संदेश म्हणा किंवा आमच्या प्रार्थना सगळ्या गोष्टी आम्ही नाताळावरती आपलं लक्ष केंद्रित आहे. आणि जगभरात हा आनंद साजरा केला जात आहे. परमेश्वर असा देव आहे की त्याला सुरुवातीलाच शेवट ठाऊक असतो. किती लोक आमेन म्हणतील. एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला पुढील गोष्टी ठाऊक असतात त्यावेळेस तुमच्या मनावर कधी दडपण येत नाही किंवा तुम्हाला टेन्शन येत नाही. एखादी क्रिकेटची मॅच असेल, इंडिया पाकिस्तान मॅच, आणि त्या मॅचमध्ये बऱ्याचदा लोक एवढे रंगून जातात आणि एक अशी मोमेंट येते की शेवटचा बॉल आहे आणि भारताला जिंकण्यासाठी 6 रन हवेत. आणि सगळ्यांच्या नजरा त्या शेवटच्या बॉलकडे, त्या काय घडतं हे पाहण्यासाठी लागलेल्या असतात. त्याच्यात मध्येच कोणी दाराची बेल वाजवतं, मध्येच लेकरं म्हणतात पप्पा चॅनल चेंज करा, मध्येच किचनमधून आवाज येतो किंवा काहीतरी. मग ते सगळे डिस्टर्बन्सेस आपण हटवण्याचा प्रयत्न करून त्याच्यावर फोकस करतो. काय होईल काय होईल, भारत जिंकतोय की नाही, काय होईल काय होईल. आणि मग बॅट्समॅन अशी बॅट फिरवतो का डायरेक्ट बॉल बाउंड्रीच्या बाहेर, भारत जिंकला. बोलो येशू मसीह की. दुसऱ्या दिवशी ह्याच झालेल्या क्रिकेटचा रिप्ले दाखवतात परत एकदा झालेला, लोकांनी ज्यांनी पाहिलं नसेल ते बघण्यासाठी. आणि तुम्हाला संधी मिळते की परत एकदा ती मॅच तुम्ही पाहावी. परत तोच प्रसंग येतो, शेवटचा बॉल, रन पाहिजे. पण ह्या वेळेस तुम्ही कालच्या सारखे पॅनिक होत नाही, टेन्शनमध्ये अरे बापरे आता किती रन होतील, आता काय. काहीच नाही. इंडिया ऑलरेडी, तुम्ही बोलत नाही, इंडिया ऑलरेडी. जी मॅच आम्ही लढत आहोत, जे युद्ध आमचं आहे, ते युद्ध 2000 वर्षापूर्वी ऑलरेडी जिंकलेलं आहे.
जे जीवन आम्ही जगत आहोत त्या जीवनाचा शेवट काय आहे, आम्ही कुठं जाणार, आमचं टार्गेट काय, हे ऑलरेडी आम्हाला कळालेलं आहे. आणि म्हणून संकट येवोत, अडचणी येवोत, विजय आमचा आहे हे आम्हाला ठाऊक आहे. परमेश्वर आम्हाला जिंकवणारा देव आहे. एदेन बागेत त्याला माहित होतं, ज्या गोष्टी आदामाला ज्ञात नव्हत्या, कुणालाही ठाऊक नव्हत्या, त्या गोष्टी परमेश्वराला ऑलरेडी ज्ञात होत्या. आणि म्हणून देवाचं उत्पत्तीच्या पुस्तकातलं जे बोलणं आहे त्याच्यात सुद्धा नाताळ दडलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? ज्या वेळेस ना मानवाने पाप केलं, ह्या आदामाने बदाम खायचं सोडलं आणि दुसरंच काहीतरी खायला लागलं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये ना काय झालं की त्या मधल्या झाडाचं त्याने फळ खाल्लं. आणि ते फळ खाल्ल्याच्या नंतर आदाम आणि हवा दोघांचे डोळे उघडले आणि त्यांना कळालं की आपण काय स्थितीत आहोत. वस्त्रच नाहीत, ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता. झाडाची पानं घेऊन स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला, इकडं लप तिकडं लप. आणि मग ती परिस्थिती तुम्हाला ठाऊक आहे. देवबापाची एंट्री होते, शिळोप्याचा वारा. आपल्या देवाची एंट्री जरा स्पेशल असते. किती लोक आमेन म्हणते? असा गपचूप देव आला आणि मला भेटला नाही. शिळोप्याचा वारा, पेंटिकॉसच्या दिवशी वाऱ्याचा सुसाट्याचा नाद, आणि सेकंड कमिंग मध्ये करण्याचा नाद घेऊन तो येणार आहे. त्याची एंट्री जमिनीला हादरून टाकणारी आहे. त्याचं येणं सगळ्यांना समजणार आहे. तो सहज आणि गपचूप येत नाही, तो येतो गाजावाजा करत येतो. कारण राजा कधीच गपचूप येत नाही. राजा एकदम त्याच्या सामर्थ्याने सगळ्यांना कळेल अशा रीतीने येतो. आणि शिळोप्याच्या वाऱ्यासहित त्याची त्या ठिकाणी एंट्री झाली. आदामा कुठे आहेस तू? प्रभू तू आलास हे मला कळालं आणि भिवून मी लपलो. हा जुना करार आहे लपण्याचा. आणि पौल नव्या करारात म्हणतो, मला सुवार्तेची लाज वाटत नाही. आज आम्हाला लपण्याची गरज नाही, धाडसाने पुढे येण्याची गरज आहे. ज्यावेळेस आदाम हवा लपतायत, परमेश्वराने पाहिलं की मनुष्य पापात पडलेला आहे आणि मानवाने स्वतःसाठी आता वस्त्र तयार केलेत. पण ते वस्त्र कसले होते? माणसाने कशाने झाकलं स्वतःला? त्यांना कळालं कपडे नाहीत, नग्न आहेत आम्ही. कशाने झाकलं? झाडाची पानं घेतली, पानाने झाकलं. आता एखादी बकरी तिथं फिरत असते तर काय झालं असतं, आहे की नाही? म्हणजे माणसाला तेवढं विचारात डेव्हलप नाही आहेत, माणसाला अजून तेवढं ज्ञानच नाही आहे. मग शेवटी परमेश्वराला काय करावं लागलं? मानवाला चर्मवस्त्र घालावे लागले. सगळ्यांनी म्हणा चर्मवस्त्र. चर्मवस्त्र, चामडं कुठून येतं? जनावराच्या शरीरावरच्या कातडीपासून चर्मवस्त्र बनवले जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, या ठिकाणी चर्मवस्त्र जे दिले, उत्पत्ती 2:21 मध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी जे चर्मवस्त्र दिले ते देण्यासाठी कुठल्या तरी जनावराला, कुणाला तरी प्राण द्यावा लागला असणार आहे. कारण एखाद्या जनावराचं चामडं काढल्यानंतर ते जनावर जिवंत राहू शकत नाही, तो प्राणी जिवंत राहू शकत नाही. मानवाला झाकण्यासाठी, मानवाच्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी कुणाचं तरी मरण होणं गरजेचं होतं. आणि त्याच दिवशी निश्चित झालं होतं की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती मरावं लागणार आहे. हालेलुया. तुम्हाला आणि मला झाकण्यासाठी प्रभू येशूने वधस्तंभावर आपला प्राण दिला. ज्यावेळेस मी शाळेत होतो आणि माझ्या शाळेतले माझे मित्र मैत्रिणी म्हणजे जे वर्गात असतील ते मला खूप चिडवायचे आणि मला त्या गोष्टीचं दुःख पण वाटायचं खूप. त्यांनी मला नेहमी हेच चिडवायचे, माझे फ्रेंड्स ऐकताय का सगळे? एक चिडवायचे, तुमच्या येशूकडं एक पण तलवार नाही, तुमच्या येशूकडं जास्त काही भाले नाही, कसला हत्यार नाही, एवढं तो सोड, कपडे पण नाही, क्रूसावरती त्याच्याकडं काहीच नाही. मला असं वाईट वाटायचं, म्हटलं असा कसा देव आहे आपला? लहान होतो मी, असा कसा देव आहे आपला? आपल्या देवाकडे एक ढाल तलवार तर पाहिजे होती, काहीतरी पाहिजे. एक तलवार नाही, एक शस्त्र नाही, एक अस्त्र नाही, आणि उघडा वागडा तिथं क्रूसावरती पडलाय. काय देव आहे माझा? खूप वाईट वाटायचं. ते चिडवायचे, मी खाली मान घालून ऐकून घ्यायचो. जसजसं बायबल वाचायला लागलो हळूहळू मला कळालं, माझ्यासाठी तो
क्रूसावर विवस्त्र झाला. मला झाकण्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारचे वस्त्र त्या वधस्तंभावर धारण केलं नाही, विवस्त्र झाला माझ्यासाठी. आणि मग पुढे जाऊन कळालं देवाच्या प्रिय लोकांनो, येशूकडं काय सामर्थ्य. ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस अँटी क्राइस्टला येशू ख्रिस्त क्षणात मारून टाकेल, अँटी क्राइस्टला मारून टाकेल. ज्यावेळेस त्याचं दुसरं येणं जैतुनाच्या डोंगराला पावलं लागणार आहे, त्यावेळेस ख्रिस्त विरोधकाला मारण्यासाठी येशू ख्रिस्त काय वापरणार आहे. बायबल सांगतं की त्याच्या मुखश्वासाने अँटी क्राइस्टला तो मारून टाकेल. हालेलुया. याचा अर्थ काय? माझ्या देवाच्या फुंकरीने वैरी नष्ट होतात. त्याला ढाल तलवारीची काय गरज आहे, त्याच्यासाठी शस्त्रांची काय गरज आहे. त्याची फुंकर पुरेशी आहे. यंदा उद्या नाताळ आहे, म्हणजे कुणाचा वाढदिवस, बड्डे कोणाचा आहे? येशू ख्रिस्ताचा. देवबापांनी जर ठरवलं ना खरा बड्डे करायचा येशू ख्रिस्ताचा, येशूने फुंक मारली ना सूर्य विझून जाईल आकाशातला. एवढा मोठा देव आहे तो, त्याचा बड्डे काय साजरा होणार. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, आज ही गोष्ट आम्हाला पक्की करणं गरजेचं आहे की येशू ख्रिस्त क्रूसावर मारलं जाण्याचं चिन्ह ते चर्मवस्त्र होते. ते एक चिन्ह होतं की कुणाच्या तरी प्राण गेल्याने या मानवाला पापातून मुक्ती मिळणार आहे. आणि म्हणून हे इस्रायली लोक होते, ते एवढे त्या पापाच्या अधीन झाले. म्हणजे कसं की चला रविवारी जाताना एक कोकरू बरोबर घेऊन जायचं, पण शनिवारी ना तुझा बेत बघतो मी, कोणाची पण दुश्मनी करायची आहे, थांब तुला मी बरोबर नीट करतो. आता त्यांचा शाब्बात शनिवार जरी असला तरी ते आधी आपलं जे काही वाईट करायचे करून मोकळे व्हायचे आणि लगेच चर्चमध्ये जाऊन अर्पण देऊन टाकायचे, देवा मला माफ कर, माझं चुकलं. तर ही त्यांची रूढी परंपरा चालू झाली होती. पाप करायचं, अर्पण द्यायचं, पाप करायचं, पण तिथं शुद्ध जीवनक्रम कुठं आहे, तिथं पवित्रता कुठं आहे. आणि म्हणून हे कोकऱ्याचं, बकऱ्याचं, जनावरांचं रक्त माणसासाठी पुरेसं नव्हतं. म्हणून साक्षात स्वर्गीय देवाला, त्याच्या पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी मानव बनून जगात पाठवावं लागलं. हालेलुया. येशूच्या येण्याने ते पवित्र रक्त तुमच्या आणि माझ्यासाठी सांडल्यामुळे तुम्ही आणि मी पापातून पूर्णपणे मुक्त झालो. उत्पत्तीच्या ग्रंथात प्रारंभीच आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी त्या चर्मवस्त्रामध्ये आपल्याला एक संदेश पाहायला मिळतो येशूच्या येण्याचा. आणखी नाताळाचा सण आपल्याला पाहायला मिळतो की ज्यावेळेस परमेश्वराने एक एक गोष्टींना शाप द्यायला सुरुवात केली. स्त्रीला शाप दिला, पुरुषाला शाप दिला, जमिनीला शाप दिला, आणखीन कोणाला शाप दिला? अजून एक जण आहे, कोण? साप. म्हणजे कोण आहे तो? सैतान आहे. त्या सैतानाला शाप दिला, रांगणार आहेस आणि काय खाणार आहेस? माती खाणार आहेस. आणखी त्याला सांगितलं की स्त्रीचं संतान आणि तुझं संतान यांच्यात परस्पर मी वैर स्थापन करील, तू टाच फोडशील आणि ते स्त्रीचं संतान तुझं मस्तक फोडणार आहे. आणि पहा, स्त्री आणि सैतान यांच्यामध्ये पूर्वीपासून युद्ध चालू आहे. सैतान बोलत असताना आदामाशी बोलला नाही, तो हवेशी बोलला. का बरं बोलला नाही आदामाशी? कारण की आदामाशी बोलला असता तर तो हेच म्हणला असता, थांब बायकोला विचारून आलो. तुम्ही खूप सिरियस मूडमध्ये बसलेले आहेत, मला समजत नाही काय झालंय तुम्हाला. प्रभूची स्तुती असो. मग डायरेक्ट तो स्त्रीशी बोलला. सैतान पूर्वीपासून स्त्रीच्या मागे आहे. प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये एक गर्भवती स्त्री आहे, घरी जाऊन वाचा, मी वाचून आलोय. आमेन. एक त्या स्त्रीच्या पोटात बाळ आहे आणि ते बाळ गिळून टाकावं यासाठी तो अजगर थांबलाय. तिला बाळ होतो, मुलगा होतो, आणि मग ह्याला गिळण्याच्या आत ते बाळ वरती स्वर्गात उचललं जातं. किती सहज सरळ सोपा अर्थ आहे. ती स्त्री म्हणजे इस्रायल आहे आणि ते बाळ म्हणजे येशू ख्रिस्त आहे. त्या स्त्रीच्या मागं तो सर्प लागलेला आहे. आणि 12व्या अध्यायाचा शेवट जर तुम्ही पाहाल तर तो सर्प जाऊन वाळवंटात उभा राहिला. कुठं उभा राहिला? आता मला सांगा, इस्रायलचे सगळे दुश्मन वाळवंटात आहेत का? हे बायबलमध्ये लिहिलंय तुमच्या. हे सगळे मुस्लिम राष्ट्र इस्रायलच्या विरुद्ध उठणार,
ते त्यांच्या द्वेषामुळे उठत नाहीत, तर त्यांच्यामध्ये सैतान त्यांना प्रवृत्त करतोय की तुम्ही इस्रायल विरुद्ध लढा. जे घडत आहे सध्या जगात ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. सैतान स्त्रीच्या मागे आहे, हवेच्या मागे होता, मरिया आणि योसेफ यांच्या मागे पण होता. नावनिशी अचानक चालू झाली. येशू बाळाला जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही. किती त्रास झाला असेल त्या दिवसात. त्याच प्रकारे इस्रायलच्या मागे लागलेलं आपण पाहतो सैतानाला. आणि आणखीन एक स्त्री आहे जी प्रकटीकरण 19 मध्ये लिहिलंय की जिच्यावरती फार देवाचं तेज आहे, ती म्हणजे मंडळी. देवाच्या लोकांच्या मागे सैतान नेहमी लागलेला आहे. दारूच्या अड्ड्यावर शोधलं तरी सापडणार नाही सैतान. ऐकताय तुम्ही? कारण त्याला माहिती आहे आपले खास लोक आहेत, हे कुठं जात नाहीत. कारण यांना आम्ही सवय लावलेली आहे, हे बरोबर इकडे येणार. जाळ्यात फसलेले लोक आहेत, त्यांची गरज नाही सैतानाला हे माहित आहे की जे चांगले लोक आहेत त्यांना देवापासून कसं दूर न्यावं. आजकाल चर्चमध्ये आम्ही पाहतो एखाद्या व्यक्तीला त्याची फेवरेट चर्चची जागा नाही मिळाली म्हणून लोक चर्च सोडतायत. तुम्ही ऐकताय का? एक रविवार चुकून पाळक साहेबांनी माझं नाव नाही घेतलं मी एवढं करून पण लोक चर्च सोडतायत. तुम्ही ऐकताय का? हे कोण लोक आहेत माहिती आहे का? जे दिखाव्यासाठी येतात, जे देवासाठी येतात, त्यांना कशानेच फरक पडत नाही. नाव घ्या नाहीतर घेऊ नका, पत्रिकेवर नाव टाका किंवा टाकू नका, आम्हाला विचारा किंवा, पण आम्ही आमचं काम करणार. आम्ही माणसासाठी नाही, आम्ही देवासाठी करत आहोत, आम्ही परमेश्वरासाठी करत आहोत. आणि मग कशाला घाबरायचंय जर देवासाठी आम्ही करत आहोत. हे लोक कधीच हाकललं तरी जात नाहीत. अशा विश्वासणाऱ्यांची मंडळीमध्ये गरज आहे प्रियांनो. चर्मवस्त्र येशूच्या आगमनाचं चिन्ह आहे. सैतानाचं मस्तक ठेचण्याचं काम येशू ख्रिस्त करणार हे बायबलमध्ये पूर्वीच नमूद केलंय. तो क्रूसावर खेळला गेला, टाच त्याची फोडल्यासारखं ते चिन्ह आहे. पण सैतानाचं मस्तक ठेचणं ते काय आहे ना, ते वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. आमेन. ज्यावेळेस मी पूर्ण वेळ डॉक्टरची सेवा सोडून मी पूर्ण वेळ देवाची सेवा करत आहे, डॉक्टर की सोडून. तुम्ही आनंदी आहेत? रागाने का बघताय? मी काय केलं तुमचं? प्रभूची स्तुती असो. तुम्ही आनंदी आहेत? एक डॉक्टर तुम्हाला देवाचं वचन सांगतोय, प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो एक पेशंट माझ्याकडे आला होता आणि एक वयस्कर आजोबा, जवळपास त्यांचं वय 85 वर्ष. आणि मला असं बोलता बोलता सुवार्थ सांगायची एक मनामध्ये देवाने प्रेरणा दिलेली. मी असंच विचारत होतो आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख. वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या गावामध्ये एक स्त्री त्यांना चप्पल घेऊन मारायला आली होती आणि चप्पल त्यांना मारली. वयाच्या 25व्या वर्षी. आता त्यांचं वय किती होतं? म्हणजे तरुणपणातली गोष्ट, अपमानित होण्याची गोष्ट ते आत्तापर्यंत विसरले नव्हते. माणूस जो देवाला ओळखत नाही तो अपमान कधीच सहन करू शकत नाही. तुम्ही ऐकताय का सर? त्या व्यक्तीवरून मला एक गोष्ट कळाली की जर तुम्हाला सैतानाला खाली दाखवायचा असेल तर त्या सैतानाचा सगळ्यात मोठा अपमान वधस्तंभावर झालेला आहे. म्हणून वेळोवेळी त्याला आठवण करून द्यायची, हे दुष्टा, येशूने तुला हरवलेलं आहे. माझ्या येशूने तुझं मस्तक ठेचलेलं आहे. माझ्या प्रभूने मला विजयी केलेला आहे. सैताना तू हारलेला आहे. जितक्या वेळा तुम्ही बोलाल तितक्या वेळा तो खाली मान करून निघून जाईल. काही लोक असतात लापट, नगरकरांना माहीत पाहिजे हा शब्द. हाकललं तरी त्याची सवय. परत आला तर परत तू विसरला असेल, कारण मार कुठं लागलाय? सैतानाला मार कुठं लागलाय? त्याच्यामुळं थोडा विसर भोळा झालाय. फटके खाऊन जातो आणि परत तिथंच येतो. आणि म्हणून परत आला का त्याला आठवण करून द्यायचं, 2000 वर्षापूर्वी वधस्तंभ, अरे हा यार चाललो मी परत, सॉरी, तो तुम्हाला सोडून निघून जाईल. त्याला आठवण करून द्या, त्याचं मस्तक तुमच्या आणि माझ्या येशूने ठेचलेलं आहे. येशू ख्रिस्ताने तो विजय तुम्हाला आणि मला दिलाय, म्हणून आपण महाविजेते आहोत. ते सैतानाचं मस्तक ठेचणं हा एक नाताळाचा संदेश उत्पत्तीच्या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतो. त्याच प्रकारे
ज्यावेळेस उत्पत्ती 2:7 मध्ये परमेश्वराने मातीपासून त्या आदामाला घडवलं. कशापासून घडवलं? प्लास्टिक पासून नाही. कशापासून? मेड इन चायना असतं तर टिकला नसतं एवढे दिवस. देवाने स्वतः मेड इन एडन गार्डन आहे तो. हालेलुया. मातीपासून त्याला घडवलं आणि त्याच्या नाकफुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. हा जीवनाचा श्वास पण नाताळाचा संदेश आहे. हालेलुया. ते जीवन स्वर्गातून आमच्यासाठी पृथ्वीवरती आलं. हा संदेश, हा श्वास आमच्यामध्ये दिला. ज्यावेळेस आपण श्वासाचा आवाज बारकाईने एकदम डिजिटली आपण ऐकतो, येशू, प्रत्येकाचा श्वास म्हणजे येशू आहे. तुम्ही येशूला मानणारे नसले तरी पण तुम्ही श्वास घेत आहात. तुम्ही कंटिन्यू तुमचा श्वासातून सांगताय येशू येशू येशू. तुमच्या श्वासात येशू आहे, तुमच्या श्वासात जीवन आहे. हा एक नाताळाचा संदेश आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, स्त्रीचं संतान आणि सैतानाची संतती यामध्ये युद्ध आहे. त्याचप्रकारे चर्मवस्त्र हा एक नाताळाचा संदेश आहे. त्याचप्रकारे जीवनाचा श्वास हा एक नाताळाचा संदेश आहे. आणि उत्पत्ती 1 अध्याय 1 आणि 2 वचनाप्रमाणे इथं सुद्धा जो अल्फा आणि ओमेगा म्हटलेला परमेश्वर आहे त्याच्याबद्दल सांगण्यात आलंय की प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. काय निर्माण केलं? आकाश व पृथ्वी. आकाश व पृथ्वी निर्माण केली. आणि देवाचा आत्मा कुठं तळपत होता? जलाशयावरती. तळमळत नव्हता, तडफडत नव्हता. देवाचा आत्मा तळपत होता. तळपणं म्हणजे काय? तेज प्रकट करणं. हा इन्सिडन्स असा व्हिज्युअलाइज करण्याचा, पाहण्याचा प्रयत्न करा. सगळीकडे अंधार आहे आणि जलाशय, सगळीकडे अंधार आहे, जलाशय. आणि जलाशयात दिसतंय मध्ये अग्निमय असा देवाचा आत्मा आहे आणि तो आत्मा तळपतोय. आमेन. हीच घटना येशूच्या बाप्तिस्म्याविषयी जर पाहिली आपण तर तिथं काहीतरी साम्य आपल्याला दिसतंय. या घटनेमध्ये देवाचा आत्मा सुरुवातीला जलाशयावर जो तळपत आहे, देव जो बाप आहे, आत्मा, देव जो आत्मा आहे आणि जो प्रकाश आहे ना, योहान 8:12 त्याचं तळपण्यातून निघणारा प्रकाश साक्षात येशू ख्रिस्त आहे. त्या सुरुवातीलाच त्रैक्य देवाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आमेन. नवा करार येशू ख्रिस्ताची माहिती मिळतेच, पण जुन्या करारात पण आपल्याला वारंवार त्रैक्य देवाबद्दल पाहायला मिळतं. किती लोक आमेन म्हणतील? ओनली जीसस नाही, ओनली यहोवा नाही, ओनली होली स्पिरिट नाही. आम्ही त्रैक्य देव, आम्ही 3 देवाची सेवा करत नाही, एका देवाची सेवा करतो. आणि आमचा विश्वास आहे देव जो बाप आहे, देव जो पुत्र आहे, देव जो पवित्र आत्मा आहे, या त्रैक्य देवाची आम्ही सेवा करतो. आणि ज्यावेळेस ख्रिस्त साक्षात जगामध्ये आला त्यावेळेस मात्र ते रहस्य आमच्यासाठी उघड करण्यात आलं. हालेलुया. प्रभूची स्तुती असो.